पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन। विकासासाठी शांतता नांदणं महत्त्वाचं असल्याचं सांगत मणिपूरच्या जनतेनं शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। केंद्र सरकार खंबीरपणे मणिपूरच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही। हिंदी दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा। हिंदीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना पुढल्या पिढ्यांपर्यंत अभिमानानं पोहोचवण्यासाठी संकल्प करूया, पंतप्रधानांचं आवाहन। हिंदी आणि इतर भारतीय भाषा केवळ संवादाचं माध्यम न राहता तंत्रज्ञान, विज्ञान, न्याय, शिक्षण यांचा अक्ष व्हाव्यात, हे सरकारचं लक्ष्य असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन। लंडनमध्ये ब्रिटनच्या इतिहासातलं सर्वात मोठ्या आंदोलनापैकी एक आंदोलन घडवत 1 लाखाहून अधिक आंदोलक रस्त्यावर उतरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ इथं 335 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन। आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही। अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांना लवकर नियुक्ती देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। राज्यातल्या बारव आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय। हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची तर एकेरीत लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक। आज होणार अंतिम फेरीतले सामने। जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जिंकलं सुवर्ण पदक, नुपूरला रौप्य तर पूजा राणीला कांस्य पदक। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अबुधाबी इथं आज रात्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना।